नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. रोज आपण वेगवेगळ्या विषयाला घेऊन खरं तर या भागात स्पेशल रिपोर्ट बघत असतो. आज देखील आपण बघणार आहोत. भारताने प्रत्येक वेळी चीनला धोबी पछाड दिली आहे, मग ते गलवान खोरं असो की कोरोना लसीची निर्मिती. प्रत्येक वेळी भारताने आघाडी घेतली, त्यामुळे चीनचा तिळपापड झालाय. एनकेन प्रकारे भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातोय. दोन प्रकरणात चीनचं नाव समोर आलंय. भारतीय कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न चीन हॅकर्सकडून करण्यात आला, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबई आणि उपनगरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. हो, अचानक. त्या प्रकरणामागे चीनी हॅकर्स असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पाहूयात सुरुवातीला मुंबईतील वीज खंडित प्रकरणावरून का राजकारण पेटलंय. मुंबईच्या बत्तीगुल प्रकरणावरून राजकारण. राज्य सरकारचा चीनी हॅकर्सवर संशय. केंद्र सरकारनं हॅकिंगची शक्यता फेटाळली. तारीख 12 ऑक्टोबर 2020. वेळ सकाळी 10:15. घड्याळाच्या काट्यावर धावणारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला अचानक ब्रेक लागला होता. कारण मुंबई शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मुंबईसह पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये तसंच ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या महापालिका क्षेत्रातील वीज गायब झाली होती. मुंबईच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज गायब झाल्यामुळे त्याचा पहिला फटका हा मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनला बसला. पश्चिम तसंच मध्य रेल्वे मार्गे धावणाऱ्या लोकल ट्रेन या जागच्या जागी थांबल्या होत्या. वीज गेल्यामुळे 2 तासांपेक्षा अधिक काळ मुंबईची लोकल ठप्प होती. खरं तर कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही लोकल सेवा चालवली जात होती. लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना रुळांवरूनच पायपीट करत ऑफिस गाठण्याची वेळ आली होती. सोमवारी सकाळी महापारेषणच्या कळवा पडघा केंद्रात देखभाल दुरुस्तीचं काम केलं जात होतं. GIS केंद्रात सर्किट 1चं काम सुरू असल्यामुळे सर्किट 1 वरचा विजेचा सर्व भार हा सर्किट 2 वर टाकण्यात आला होता. मात्र त्याच वेळी सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे मुंबई ठाण्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास 2 तास महानगरी मुंबईची बत्ती गुल झाली होती. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर मुंबईतील वीज पुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत गेला. एव्हिडन्स त्यामध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर नंबर 2, 8 GB डाटा फॉरेन अनअकाउंटेडमधनं ट्रान्सफर MSCBच्या सर्व्हरमध्ये झालेला असू शकतो. नंबर 3, ब्लॅकलिस्टेड IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस याच्या माध्यमातून MSCBच्या सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्प्ट झाल्याची शक्यता असू शकते. अशा पद्धतीचं फाइंडिंग्स त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. तो घातपात झालेला आहे आणि त्या संबंधाची रिपोर्ट सायबर विभाग मला संध्याकाळी 6 वाजता माननीय गृहमंत्री यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यामध्ये देणार आहे. जी रिपोर्ट आपण वॉशिंग्टन पोस्टमध्ये आलेली आहे त्या संबंधीची सुद्धा माहिती त्यावेळेलाच 6 वाजता मिळणार आहे. एकीकडे या प्रकरणात परदेशी शक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, तर तिथेच दुसरीकडे केंद्रानं राज्य सरकारचा हा दावा फेटाळून लावलाय. गेल्या वर्षी मानवीय चुकीमुळे मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. तो सायबर हल्ला नव्हता असं स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंग यांनी दिलंय. तसंच या प्रकरणी तयार करण्यात आलेला अहवाल हा केंद्रीय ऊर्जा खात्यानं मागवला असल्याचंही सिंग यांनी स्पष्ट केलंय. यामागे खरंच चीनी कनेक्शन अथवा सायबर हल्ला होता का याचाही तपास केंद्राकडून करण्यात येणार आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी राज्याचा दावा फेटाळल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही म्हणता की मी सायबर अटॅकची शक्यता वर्तवली होती. अहो, अशा शक्यता तुम्ही खूप वर्तवलेल्या आहेत. तुम्ही 23 मार्चला जेव्हा मोदीजींनी म्हटलं होतं की विजेचे दिवे बंद ठेवा, तेव्हा तुम्ही असे अकलेचे तारे तोडले होते की संपूर्ण भारत हा अंधारात जाईल. त्यामुळे काहीतरी बोलायचं आणि मग सांगायचं. मी तर आधीच म्हणलो होतो. तुम्ही काय याच्यामधले तज्ञ आहात का? मुंबईला वीज आणणाऱ्या 4 वाहिन्या आहे. 10 तारखेपासून 9 तारखेपासून 2 वाहिन्या बंद पडल्या होत्या. तेव्हा अधिकारी झोपले होते का? तेव्हा सायबर हल्ला झाला होता का? ब्रेकडाऊन झाल्या होत्या, कंडक्टर तुटले होते. आणि मग कंडक्टर तुटले होते तेव्हा जोडण्याकरता वेळ लागला. 4 वाहिन्या तुमच्या जात आहे ऑटोमॅटिक, त्या ठिकाणी एका एक दिवसांनी जात आहे. सायबर अटॅक 4 दिवस झाले का? मुंबईतल्या वीज खंडित प्रकरणी अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अनालिसिस कंपनीनं चीनचा हात असल्याचा दावा केला होता. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात होता. चीनकडून करण्यात आलेल्या सायबर हल्ल्याचा तो एक भाग होता. भारतातील पॉवर ग्रिड ठप्प करणं हा या हल्ल्यामागचा उद्देश असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन दरम्यान संघर्ष सुरू असताना संपूर्ण भारतातील वीज पुरवठा खंडित करण्याचा चीनकडून प्रयत्न करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरनंही यामागे चीनी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला होता. चीनमधील कंपनी रेड इकोनं सायबर हल्ल्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1 डझनहून अधिक पॉवर ग्रिड कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे 12 ऑक्टोबर 2020 ला सकाळी मुंबईतल्या बहुतांश भागातली वीज पुरवठा खंडित झाला होता, असा दावा सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरनं केला आहे. विशेष म्हणजे सायबर तज्ञांनी देखील चीनी हल्ल्याच्या शक्यतेला दुजोरा दिलाय. देशात चीनी बनावटीच्या हार्डवेअरचा वापर वाढला असून अशा हार्डवेअरमध्ये मालवेअर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सायबर तज्ञांनी सांगितलंय. आपले सगळेच प्रोडक्ट जे आपण मेजरली वापरतो ते चायनाचे हार्डवेअर असतं आणि चायना त्या हार्डवेअरमध्ये त्याच्या प्रोडक्शनपासूनच मॅलवेअर टाकू शकतं. आणि जर असं मॅलवेअर टाकलेलं असेल तर चायनीज हमलावरांनी आपल्या महाराष्ट्र ग्रीडला ॲक्सेस करून त्याला बंद पाडण्याची जी काही त्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी केला असू शकतो. जर हा चीनी सायबर हल्ला असेल तर ती गंभीर बाब असून तो मालवेअर शोधून काढण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे. आता आपल्याला फक्त हे शोध लावायचं आहे की हा जो मॅलवेअर आहे जो त्यांनी इन्सर्ट केला होता तो फक्त महाराष्ट्रातल्या ग्रीडच्या इक्विपमेंटमध्ये केला आहे की भारतभरच्या ग्रीडवर इक्विपमेंटमध्ये केला आहे. आणि तसं असेल तर आपल्याला हा मॅलवेअर शोधून काढून टाकणं गरजेचं आहे. आता असा हमला नंतरही होऊ शकतं आणि आपल्याला चायनीज प्रोडक्ट्स जे आपण ग्रीडमध्ये म्हणजे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वापरतो ते बंद करणं गरजेचं आहे. मुंबई बत्तीगुल प्रकरणावरून आता पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने उभं ठाकलंय. या मुद्द्यावरूनही आता राजकारण सुरू झालंय, कारण केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी राज्याचा दावा फेटाळून लावलाय आणि त्यामुळे आगामी काळात या प्रकरणावरून चौकशीचे कागदी घोडे नाचवून एकमेकांवर कुरघोडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. चीनी हॅकर्सने मालवेअरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक ग्रीड हॅक करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय यामध्ये व्यक्त करण्यात आला. पण हा नेमका प्रकार आहे तरी काय आणि कशा पद्धतीने एखादी प्रणाली हॅक केली जाते, तसंच त्यावरती कोणता उपाय, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणारा हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेमागे देशाबाहेरील शक्तीचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. हॅकर्स मार्फत हा सायबर हल्ला करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
या प्रकरणी आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं आपला अहवाल दिलाय आणि त्यावरून आता नवं राजकारण सुरू झालंय. या अहवालात 14 ट्रोजन हॉर्सेस मालवेअर सर्व्हरमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मोबाईल फोन पासून कॉम्प्युटर पर्यंत आणि एखाद्या गॅजेट पासून इलेक्ट्रिक ग्रिड पर्यंत कुठेही हा मालवेअर टाकणं शक्य असल्याचं सायबर तज्ज्ञांनी म्हटलंय. मॅलवेअर म्हणजे मॅलिशियस इंटेन्शनने बनवलेला सॉफ्टवेअर प्रोग्राम, म्हणजे दुष्कृत्य करण्याच्या ॲटिट्यूडने, भावनेतून बनवलेला जो प्रोग्राम असतो की ज्याचा उद्देश जो असतो तो काही ना काहीतरी दुष्कृत्य करणं, हानी पोचवणं असा असतो. त्याला आपण मॅलवेअर असं म्हणतो. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये अथवा प्रणालीत असलेला मालवेअर शोधून काढण्याचं काम हे अत्यंत जिकिरीचं असल्याचं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण हा मालवेअर अत्यंत गुप्तपणे टाकला जातो आणि तो सहजासहजी सापडत नाही आणि त्याचमुळे त्याला निकामी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. हा सामान्यांच्या नजरेला दिसणारा असा हा सॉफ्टवेअर नसतो, हा कोड नसतो. हा स्टेल्थ मोडमध्ये गुपितरित्या तुमच्या संगणकामध्ये ह्याचं प्रत्यारोपण केलं जातं. त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे तुमच्या अँटीव्हायरसला वगैरे मॅलवेअर सापडत नाही, तर मॅलवेअर शोधणारे जे सॉफ्टवेअर्स असतात त्यांना सापडतो. मात्र जगभरातील वेब सर्व्हरवर नेहमीच सायबर हल्ले केले जात असल्याचं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणाची सायबर तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असं तज्ज्ञांना वाटतंय. वेब सर्व्हरवरती असे हमले होत राहतात. तुमच्याही टेलिव्हिजनच्या जो वेब सर्व्हर आहे त्याच्यावर हमला होतात आणि प्रत्येक वेब सर्व्हरवर हमले होतच असतात. ह्याला तज्ज्ञ माणसांनी ऑडिट करणं आणि रिपोर्ट देणं गरजेचं आहे. आपण जर ह्यातल्या तज्ज्ञ माणसाला ऑडिट करायला सांगितलं तरच आपल्याला कळेल की हा मॅलवेअर होता, हा चायनीज लोकांकडनं प्रत्यारोपण केलेला मॅलवेअर होता, सायबर अटॅक होता की नव्हता. मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनी सायबर हल्ल्याची शक्यता न्यूयॉर्क टाइम्स पासून अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरनं व्यक्त केलाय. या सायबर हल्ल्याला भारत चीन दरम्यान सीमा संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भारत आणि चीन दरम्यानच्या वादाला फोडणी देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जातीये. दोन्ही खुलासे जे आहेत ते अमेरिकन लोकांनी केलेत, अमेरिकन मीडियाने केलेत. त्याच्यामुळे हा अमेरिकेचा इन्फॉर्मेशन वॉरफेअर तर नव्हे ना, की आपल्याला आणि चीनला भांडत ठेवावे असं त्यांना वाटतंय. भारत आहे आणि चीन आहे ह्यांच्या विरुद्ध संभ्रम पसरवण्याचा कूटनीती सुद्धा अमेरिकेची ही असू शकते. इलेक्ट्रिक ग्रिडवर खरंच सायबर हल्ला झाला होता का, याविषयी आता तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावलीये, तर महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केलाय आणि त्याचवरून आता राजकारण सुरू झालंय. मात्र या प्रकरणी राजकारण न करता सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची गरज आहे आणि तरच भविष्यात अशा प्रकारचा धोका टाळता येणं शक्य आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना दूर करण्यासाठी भारताने कोरोनावर लस तयार केली आहे. तसंच जगभरातील विविध देशाला भारताकडून कोरोना लसीची निर्यातही केली जाते. भारताच्या लस डिप्लोमसीमुळे चीन चांगलाच बिथरलाय. भारताच्या कोरोना लसीच्या निर्मितीत तसंच त्याच्या वितरणात अडथळा आणण्याच्या उद्देशातून आता भारतीय कोरोना लसीचा फॉर्म्युला हॅक करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून करण्यात आल्याचं उघड झालंय. लसीचा फॉर्म्युला चोरीचं षडयंत्र उघड. चीनच्या नापाक षडयंत्राचा पर्दाफाश. भारताच्या यशामुळे बिथरला ड्रॅगन. चीनमधून कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाली आणि बघता बघता अवघ्या जगाला कोरोनानं अजगरी विळखा घातला. खरं तर सुरुवातीच्या काळात चीननं जगापासून कोरोना लपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर चीनने WHO पासून माहिती दडवण्याचाही प्रयत्न केला. चीनच्या वुहान शहरातून कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली आणि आजही जगाला या महामारीनं ग्रासलंय. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात लस निर्मितीला सुरुवात झालीय. भारतही त्यात मागे नाही. भारतानं केवळ कोरोनावर लस शोधून काढली असंच नाही तर देशात लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झालाय.
भारतानं जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना लस निर्यातीलाही सुरुवात केली आहे. भारताने कोरोना लसीकरणात घेतलेली आघाडी पाहून चीनचा तिळपापड झालाय आणि त्याचमुळे आता भारताला रोखण्यासाठी चीनी ड्रॅगन कडून चोरी छुपे प्रयत्न केले जात आहेत. हॅकर्सच्या माध्यमातून भारतातील कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याचं उघड झालंय. कोरोना काळातील भारतीय शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाची अवघ्या जगानं दखल घेतली, पण चीननं मात्र सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. चीनने केवळ भारतीय कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न केलाय असं नाही, तर भारताच्या कोरोना लसीच्या पुरवठ्यासोबतच निर्मितीतही अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय. ज्या कोरोना लसीमुळे रुग्णांचा जीव वाचणार आहे अशा संजीवनी मानल्या जाणाऱ्या लसीचा फॉर्म्युला चोरण्याचं षडयंत्र चीनी ड्रॅगन आखलंय. भारताकडून कोरोना लसीचा जगभरात पुरवठा केला जातोय आणि यामध्ये अडथळा आणण्याचा कुटील डाव चीनने आखला होता. चीन सरकारच्या सांगण्यावरूनच चीनमधील हॅकर्सने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता असा दावा एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेनं केलाय. रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीन सरकारनं APT10 या हॅकर्स ग्रुपवर भारतातील कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याची जबाबदारी सोपवली होती. हा हॅकर्स ग्रुप स्टोन पांडा या नावानं कुख्यात आहे. स्टोन पांडानं भारतातील कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचं षडयंत्र आखलं होतं. एवढंच नव्हे तर भारतातून कोरोना लसीच्या निर्यातीतही अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुण्यातील सिरम कंपनीकडून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लसीची निर्मिती केली जातीये. तसंच भारत बायोटेकनंही कोरोना लसीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. या दोन्ही लस जगभरातील कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले आहेत आणि त्याचमुळे या लसींना जगभरातून मागणी वाढली आहे आणि त्यामुळेच चीन बिथरलाय. कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरून भारताचं नुकसान करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला होता. युद्धाचं मैदान असो की बौद्धिक क्षेत्र, भारतानं वेळोवेळी चीनला मात दिलीये. भारताने लस निर्मितीत चीनला धोबी पछाड दिलाय, तर चीनच्या लसीवर जगाचा विश्वास नाहीये. कोरोना लस निर्मितीत चीन भारतापेक्षा मागे आहे आणि म्हणूनच चीननं हा कुटील डाव आखला होता. मात्र त्याचा हा डाव फसला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.